जय शिवराय शेतकरी मित्रांनो आपण बुलढाणा जिल्ह्याच्या पीक विम्याविषयी माहिती घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, श्वेता महाले, रविकांत तुपकर आणि खासदार प्रतापराव जाधव यांच्या पुढाकाराने आणि रविकांत तुपकरांनी असं मोठं असं आंदोलन उभा केलं होतं की 7 दिवसाच्या आत पीक विमा वाटप सुरू करा। आणि राजेंद्र शिंदे असतील यांच्या पाठपुराव्यानंतर पीक विम्याविषयी बैठक आयोजन करण्यात आली होती। त्यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे व AIC ऑफ कंपनीचे अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली। तर या बैठकीमध्ये रविकांत तुपकर असतील, श्वेता महाले असतील किंवा संजय कुटे असतील किंवा राजेंद्र शिंदे आणि खासदार प्रतापराव जाधव या बैठकीमध्ये जे चिखली, बुलढाणा, नांदुरा या तालुक्यामधील जे शेतकरी क्लेम करूनही वंचित होते अशा शेतकऱ्यांसाठी क्लेम दुबार तपासून सर्व शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा असे बैठकीत नियोजन झाले। तर त्यामध्ये 70,000 शेतकऱ्यांना 34 कोटी रुपये वाटप करण्यात येणार आहेत। आणि कृषी विभागाचे अधिकारी ढगे साहेब यांनी सांगितले की हा लवकरात लवकर पीक विमा देण्यात येणार आहे। तर हा जो पीक विमा आहे तो खरीपमधील चिखली येथील शेतकरी आहेत 26,015 एवढ्या शेतकऱ्यांना खरीप 2023चा पीक विमा मिळणार आहे। आणि रब्बीसाठी जो आहे तो 8,786 एवढ्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर आहे बुलढाण्यामधील 22,974 एवढ्या शेतकऱ्यांना खरीपचा पीक विमा मिळणार आहे। आणि रब्बीसाठी 10,113 एवढ्या शेतकऱ्यांना रब्बीचा पीक विमा मिळणार आहे। तर जे क्लेम पेंडिंग होते असे टोटल 48,887 एवढ्या शेतकऱ्यांना क्लेम करून ही पीक विमा मिळाला नव्हता। तर या शेतकऱ्यांना 12% व्याजासहित पीक विमा हा देण्यात यावा असे श्वेता महाले आणि रविकांत तुपकर यांनी सांगितले आहे। तर हा विषय फक्त बुलढाणा जिल्ह्यासाठीच नाही, तर शेतकरी मित्रांनो, ही बैठक जी आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयोजन करण्यापेक्षा एकच बैठक घेऊन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी पीक विमा मिळावा अशी बैठक व्हावी। तर 31 ऑगस्टपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करावा असं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे। तर शेतकरी मित्रांनो, नाशिक असेल, बीड असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल, तर या सर्व जिल्ह्यांचा जो महाराष्ट्रातील पीक विमा जो आहे तो लवकरात लवकर मिळावा। आणि शेतकरी मित्रांनो, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितले आहे की पीक विमा वाटण्यास विलंब केल्यास शेतकऱ्याला 12% व्याजदराने डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावे असे सांगितले आहे। आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।